तुम्हाला माहिती आहे का, भारतात IT क्षेत्रात काम करणारे काही सॉफ्टवेअर इंजिनियर्सना सुरुवातीचा पगारच वर्षाला 15 ते 20 लाखाच्या घरात असतो. आजच्या डिजिटल युगामध्ये कोडिंग आणि IT क्षेत्रामध्ये प्रचंड पैसा आहे. पण भारतात सर्वात जास्त पगार नक्की कोणत्या कंपनी देतात? TCS किंवा इन्फोसिसपेक्षाही जास्त पगार देणाऱ्या कंपन्या कोणत्या? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार भारतातील टॉप 10 सर्वात जास्त पगार देणाऱ्या IT कंपन्या आणि त्यांचे पॅकेजेसचं खरं गणित आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण नंबर 1ची कंपनी पाहून तुम्ही थक्क व्हाल. अशाच नॉलेजेबल फॅक्ट्स आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी नॉलेज झोनला सबस्क्राईब करा. सुरुवात करूया भारतातील अशा कंपन्यांपासून ज्या हजारो फ्रेशर्सना रोजगार देतात. 10व्या नंबरवर येतात HCL आणि विप्रो. भारतातील या दिग्गज कंपन्या फ्रेशरला साधारण 3.5 लाख ते 6.5 लाखाचं पॅकेज देतात. पण 3 ते 5 वर्षाच्या अनुभवानंतर हा पगार 10 ते 14 लाखापर्यंत जातो. 9व्या नंबरवर आहे इन्फोसिस. इन्फोसिसमध्ये स्पेशलिस्ट प्रोग्रामर आणि पॉवर प्रोग्रामर या रोलसाठी फ्रेशर्सना थेट 8 ते 9 लाखाचं पॅकेज प्रतिवर्ष दिलं जातं. 8व्या नंबरवर आहे TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. भारतातली सर्वात मोठी IT कंपनी. TCSमध्ये TCS डिजिटल आणि TCS प्राईम या माध्यमातून फ्रेशरना 7 ते 11 लाखापर्यंत सुरुवाती पॅकेज मिळतं. तर 5 वर्षाच्या अनुभवानंतर वरिष्ठ डेव्हलपरचा पगार हे 18 ते 25 लाखापर्यंत पोहोचतो. आता पाहूयात 6 आणि 7 नंबरच्या कंपन्या, जिथे पगार आणखी जास्त मिळतो. 7व्या नंबरवर जात Accenture आणि Capgemini. या ग्लोबल IT कंपन्यांमध्ये प्रॉडक्ट आणि क्लाउड इंजिनियर्सला सुरुवातीला 4.5 ते 9 लाखाचं पॅकेज मिळतं आणि अनुभवानंतर 20 ते 28 लाखापर्यंत सॅलरी जाते. 6व्या नंबरवर Adobe. फोटोशॉप आणि PDF बनवणारी दिग्गज प्रॉडक्ट कंपनी Adobeचा फ्रेशर्स पगारच साधारणतः सरासरी 14 ते 26 लाख प्रतिवर्ष असतो. अनुभवी सॉफ्टवेअर इंजिनियर्सला इथे 40 लाखाहून अधिक पॅकेज मिळते. आता वेळात 5 ते 3 नंबरच्या टेक कंपनीकडे, जिथे एंट्री मिळणं कठीण असतं पण पगार मात्र चक्रावून टाकणारा असतो. 5व्या नंबरवर Amazon. ई-कॉमर्स आणि क्लाउड जगातील ही बलाढ्य कंपनी Amazon भारताच्या फ्रेशर्सला 24 ते 33 लाखाचं बेस पॅकेज देते. 4थ्या नंबरवर आहे मायक्रोसॉफ्ट आपल्या सॉफ्टवेअर इंजिनियर्सला सुरुवातीला 24 ते 40 लाखाचं कॉम्पन्सेशन पॅकेज देते आणि 5 ते 8 वर्षाचा अनुभव असणाऱ्या वरिष्ठ इंजिनियरला 60 लाखांच्या पार पॅकेज जातं. नंबर 3वर आहे गुगल. जगभरातील प्रत्येक इंजिनियरचं स्वप्न. भारतात गुगलच्या फ्रेशर्स इंजिनियरला 25 ते 45 लाखाचं पॅकेज मिळतं, ज्यात बेस सॅलरी, स्टॉक्स आणि बोनसचाही समावेश असू शकतो. आणि अनुभवी इंजिनियर्सला पगार तर 1 कोटींच्या पुढेही जातो. आता पाहूयात पहिल्या आणि दुसऱ्या नंबरच्या कंपन्या ज्या भारतात सर्वात जास्त पगार देतात. नंबर 2वर येतं मेटा आणि नेटफ्लिक्स. या ग्लोबल टेक कंपन्या भारतातील बंगळुरू आणि हैदराबाद सेंटर्समधून काम करणाऱ्या टॉप इंजिनियर्सला 30 ते 75 लाखांची सुरुवाती पॅकेज देतात. आणि पहिल्या नंबरवर येतात टॉवर रिसर्च, DE Shaw आणि सिटाडेल सारख्या हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग आणि क्वांट टेक कंपन्या. IITच्या सर्वोच्च कॉलेजमधून निवड झालेल्या फ्रेशरना कंपन्या 60 लाख ते 1 कोटीपासून सुरुवाती पॅकेज देतात. भारतात सर्वात जास्त पगार देणाऱ्या टेक कंपन्यांमध्ये पहिला क्रमांक यांचाच लागतो. मित्रांनो, या कंपन्यांमध्ये फक्त पदवीच नाही तर तुमचं कोडिंग स्किल, प्रोग्रामिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि लॉजिकल थिंकिंग हे सगळं महत्त्वाचं असतं. तुमचे स्वप्न यापैकी कोणत्या IT कंपन्यात आहे हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी नॉलेज झोनला आत्ताच सबस्क्राईब करा.